मित्रांनो, इश्क ऐसी चीज है जो अच्छे लोगों को पागल बनाती है। हा डायलॉग ऐकला की अंगावर पूर्णपणे काटा येतो। पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की हा फक्त चित्रपटातला डायलॉग आहे का, की खरंच आजच्या जगात प्रेम लोकांना पागल बनवतं? मित्रांनो, आज आपण हाच विषय खोलवर समजून घेणार आहोत। खाकी मूव्ही हा फक्त ॲक्शन फिल्म नाही, तो माणसांच्या भावना, विश्वासघात आणि प्रेमाच्या वेदनेचं वास्तव दाखवतो। या चित्रपटात एक कॅरेक्टर असं दाखवलं आहे की जो बाहेरून मजबूत आहे, पण आतून प्रेमामुळे पूर्णपणे तुटलेला आहे। तो डायलॉग येतो तेव्हा तो फक्त प्रेमाबद्दल बोलत नाही, तो त्या वेदनेबद्दल बोलतो। ते फक्त खरं प्रेम करणाऱ्यांनाच समजतं। मित्रांनो, इश्क म्हणजे नक्की काय? प्रेम म्हणजे फक्त अट्रॅक्शन नाही, ते फक्त रिलेशनशिप स्टेटस नाही। प्रेम म्हणजे कुणासाठी स्वतःला बदलणं नाही, कुणासाठी स्वतःला विसरणं, कुणासाठी स्वतःपेक्षा जास्त जगणं। आणि इथेच प्रॉब्लेम सुरू होतो। चांगले लोकच का पागल होतात? तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ज्यांचा स्वभाव चांगला असतो, जे लोक खरंच लॉयल असतात, जे लोक मनापासून प्रेम करतात, ते जास्त हर्ट होतात। का? कारण ते प्रेम गेम म्हणून खेळत नाहीत, ते प्रेम जगतात। ते हाफ हर्टेड नसतात, ते 100% देतात। आणि जेव्हा समोरची व्यक्ती तसं देत नाही, तेव्हा त्यांचा संसार कोसळतो। मित्रांनो, आजच्या जगातलं प्रेम, आजच्या काळात प्रेम खूप बदललेलं आहे। पूर्वी लोक एकमेकांसाठी वेळ काढायचे, आता लोक एकमेकांसाठी ऑप्शन ठेवतात। पूर्वी कमिटमेंट महत्त्वाचं होतं, आता कन्व्हिन्समेंट महत्त्वाचं आहे। आज लोक म्हणतात, जर हा नाही तर उद्या दुसरा मिळेल। आणि हीच गोष्ट खरं प्रेम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठा धोका ठरते। मित्रांनो, पागल होणं म्हणजे काय? इथे पागल या शब्दाचा अर्थ लिटरल नाही, पण तू सतत त्या व्यक्तीबद्दल विचार करतोस, तुझं लक्ष कुठेच लागत नाही, तू स्वतःला विसरतोस, तू इमोशनली अवलंबून होतोस। हे सगळं म्हणजे इमोशनल मॅडनेस आहे। समजा एक मुलगा आहे, तो साधा आहे, लॉयल आहे, तो एका मुलीवर खूप प्रेम करतो, तो तिच्यासाठी वेळ देतो, तिच्यासाठी स्वतःला बदलतो, तिच्या आनंदात स्वतःचा आनंद बघतो। पण ती मुलगी त्याला तितकं महत्त्व देत नाही। काही दिवसांनी ती दूर जाऊ लागते आणि मग एक दिवस ती पूर्णपणे निघून जाते। आता काय होतं? तो मुलगा रात्री झोपू शकत नाही, सतत तिचे मेसेजेस वाचतो, तिचे फोटो पाहतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी काय चुकलो? मित्रांनो, खरंच सांगायचं तर प्रेम आपल्याला पागल बनवत नाही, आपल्या अपेक्षा बनवतात। आपण अपेक्षा करतो ती नेहमी आपल्यासोबत असेल, ती कधी बदलणार नाही, ती आपल्यावर तितकंच प्रेम करेल। पण रियालिटी वेगळी असते। आज इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, डेटिंग ॲप्स या सगळ्यांनी प्रेमाची व्याख्याच बदललेली आहे। लोक कंपॅरिझन करतात, लोक बेटर ऑप्शन शोधतात आणि ज्यांना खरं प्रेम हवं असतं ते या स्पर्धेत हरवतात। मित्रांनो, मग प्रेम करू नये का? नाही, प्रेम करा, पण स्वतःला हरवून नाही। कुणासाठी जगताना स्वतःचं अस्तित्व विसरू नका। मित्रांनो, इश्क ऐसी चीज है जो अच्छे लोगों को पागल बनाती है, हे वाक्य अर्धवट खरं आहे। कारण चांगले लोक प्रेमात पडतात, ते पूर्णपणे देतात आणि म्हणून ते जास्त हर्ट होतात। पण पागल बनण्याची गरज नाही। इश्क करा, पण स्वतःला हरवून नाही। कारण जो स्वतःला हरवतो तो प्रेमात नाही, तो फक्त वेदनेत जगतो। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।